विद्यार्थी मित्रांनो, आपण गेले काही दिवस दररोज सेतू अभ्यासक्रमाचे काही स्वाध्याय पाठवित आहोत. त्यासाठी मी तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहे. सेतू अभ्यासक्रम हा इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना विचारात घेऊन इयत्ता 8वीच्या पूर्वज्ञानाची उजळणी होण्यासाठी हा अभ्यासक्रम आखलेला आहे. त्या दृष्टीने तुम्हाला मी आत्तापर्यंत झालेल्या अभ्यासाची थोडक्यात उजळणी समजावून सांगणार आहे. सर्वप्रथम विविध संख्या, समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. समसंख्या म्हणजेच 2च्या पटीने येणाऱ्या संख्या आणि विषमसंख्या म्हणजेच काही संख्यांना 2ने भागल्यानंतर बाकी 1 उरते, त्याला आपण विषमसंख्या म्हणतो. समसंख्या म्हणजेच 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 इत्यादी. तसंच विषमसंख्या म्हणजेच 1, 3, 5, 7, 9, 11, 13 इत्यादी. तसेच विभाज्य म्हणजेच जेव्हा भागाकारामध्ये बाकी 0 उरते त्या संख्येला आपण भाज्य किंवा विभाज्य असे म्हणतो. विभाजक म्हणजेच अवयव. भागाकारामध्ये बाकी 0 उरते तेव्हा भाजकाला आपण विभाजक असे म्हणतो. उदाहरणार्थ आपण एक सोपं उदाहरण पाहूया. 5ने 50ला भागणे. 5ने 50ला भाग गेल्यानंतर भागाकार होतो 10 आणि बाकी उरते 0. मग कोणत्या संख्येनी भागले तर 5ने, म्हणजेच 5 हा विभाजक असतो. आणि कोणत्या संख्येला भागले तर 50, त्याला म्हणतो विभाज्य. विभाजक आपण सर्वसाधारणपणे अवयव असे पण म्हणत असतो. त्यानंतर मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजेच ज्या संख्यांना ती संख्या आणि 1 असेच अवयव असतात त्याला आपण मूळ संख्या असे म्हणत असतो. तुम्ही तुमच्या वहीमध्ये 1 ते 100 अंक लिहा आणि प्रत्येक अंकाचा नीट विचार करा आणि त्यामध्ये कोणकोणत्या संख्येचे अवयव येतात त्यांना आपण विचार करायचा. आणि जर ती संख्या आणि 1 एवढाच भाग जात असेल तर त्यांना आपण मूळ संख्या असे विचारात घेतो. आणि संयुक्त संख्या म्हणजेच एखाद्या संख्येला 1 पेक्षा जास्त अवयव असतात तेव्हाच आपण त्याला संयुक्त संख्या असे म्हणत असतो. 1 ही संख्या ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आणि लहानात लहान समसंख्या आणि मूळ संख्या म्हणजेच 2 ही संख्या असते. असा त्यांनी एक सोपा स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्हीही पहा आणि त्याप्रमाणे स्वतःच्या वहीत लिहा. त्यानंतर विविध संख्यांची ओळख. सर्वप्रथम नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या यांचा अभ्यास आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 यामध्ये पण या गोष्टी शिकलेले आहोत. 8वीतही शिकलेले होतो, म्हणून ही थोडक्यात उजळणी करण्यासाठी हा अभ्यासक्रम आता दिलेला आहे. नैसर्गिक संख्या म्हणजेच जेव्हा गणिताचा शोध लागला तेव्हाच त्यांना आपण मोज संख्या असे म्हणत असतो. आणि लहानात लहान पहिली नैसर्गिक संख्या असते 1, 2, 3 अशा पद्धतीने आपण संख्यांना मोज संख्या असे म्हणतो. त्यानंतर जेव्हा सर्व नैसर्गिक संख्यांमध्ये कोणतीही संख्या नाही असा आपण जेव्हा विचारात घेतो तेव्हा त्याला आपण शून्याची संकल्पना घेतलेली आहे. तेव्हा शून्य आणि नैसर्गिक संख्या यांना एकत्रितपणे पूर्ण संख्यांचा संच असे आपण म्हणत असतो. संच ही संकल्पना आता 9वीत आलेली आहे.
8वीमध्ये त्यांनी समूह असाही त्यांनी शब्द वापरलेला आहे. त्यानंतर ऋणसंख्या, शून्य आणि धनसंख्या यांना एकत्रितपणे पूर्णांक संख्या असे आपण म्हणत असतो. आणि नंतर शून्य, ऋण, धन आणि पूर्णांक यांना एकत्रितपणे आपण परिमेय संख्या आहेत असे आपण म्हणतो. m/n ह्यालाच आपण अपूर्णांक म्हणतो. m हा अंश असतो आणि n हा छेद. फक्त गणिताच्या नियमानुसार n ही संख्या नेहमी शून्येतर संख्या असावी लागते. म्हणजे ती ऋण चालते, ऋण पूर्णांक संख्या चालते, धनपूर्णांक चालते, फक्त शून्य ही संख्या चालत नाही. याचं कारण गणिताच्या नियमानुसार शून्याने भाग जात नाही. पुढील भाग आहे गणित भाग 2. त्यापैकी काही संकल्पना आपण परत एकदा झटपट समजावून घेऊया. बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण दिलेल्या 2 जोड्यांपैकी सर्वप्रथम त्यांनी एक आकृती दाखवलेली आहे. अशा बिंदूंचा संच ज्यांना दोन्ही बाजूला मर्यादा असतात त्याला आपण म्हणतो रेषाखंड. म्हणजेच रेषेचा एक तुकडा त्याला आपण म्हणतो रेषाखंड. नंतर दुसऱ्या आकृती गणितामध्ये आपण दोनही बाजूला बाण आहेत. म्हणजेच हा बिंदूंचा संच दोन्ही बाजूला अमर्याद असतो त्याला आपण म्हणतो रेषा. नंतर खाली दिलेला एकच बिंदू आहे त्याला आपण बिंदू असं म्हणतो. आणि नंतर शेवटची आकृती आहे त्याला आपण किरण म्हणतो. किरण म्हणजेच किरणाला एका बाजूला मर्यादा असते आणि दुसऱ्या बाजूला अमर्याद संख्या किंवा बिंदू असतात. उदाहरणार्थ या बिंदूला आपण आरंभ बिंदू असे म्हणतो आणि पुढील बाजूची दिशा असते ही एका बाजूला अमर्याद असते त्याला आपण किरण असे आपण संबोधतो. नंतर इथे त्यांनी काही सोप्या आकृती दाखवलेल्या आहेत. बिंदू आहे, इथे दिलेला रेषाखंड आहे, नंतर रेषा आहे, रेषेचे नामनिर्देशन केलेले कसे केले पहा. छोट्या अक्षरात म्हणजे स्मॉल लेटरमध्ये आपण रेषेचे नाव लिहितो रेषा M, किंवा त्या रेषेमध्ये समाविष्ट असणाऱ्या 2 बिंदूंना आपण नाव देतो त्याला आपण रेषेचंही नाव असे संबोधू शकतो. उदाहरणार्थ रेषा PQ किंवा रेषा M या दोनही प्रकारे आपण ह्या रेषेचे नाव लिहू शकतो. इथे त्यांनी एक रेषाखंड दिलेला आहे. रेषाखंड AB म्हणजे त्याला आपण बोलताना रेख AB असे म्हणतो. किंवा इथे ह्या आकृतीमध्ये एक किरण दर्शविला आहे, किरण PQ. आता किरण लिहित असताना आपण आरंभ बिंदूपासून बाणापर्यंत अशाच क्रमाने लिहिणे आवश्यक असते. जर आपण किरण P पासून Q पर्यंत लिहिला तरच तो अर्थपूर्ण होतो. किंवा जर तुम्ही तिथे किरण QP म्हणलात तर त्याचा अर्थबोध होत नाही. जर तुम्ही त्याला किरण QP असे म्हणाला तर Q हा आरंभ बिंदू होतो आणि Pच्या बाजूला ती संख्या अमर्याद आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचा क्रम तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे आहे. पुढील आकृती पहा. एकरेषीय बिंदू आणि नैकरेषीय बिंदू. म्हणजेच जेव्हा दिलेले बिंदू जर एकाच रेषेमध्ये समाविष्ट होत असतील, एकाच सरळ रेषेवर असतात तर त्यांना आपण एकरेषीय बिंदू असे म्हणत असतो. उदाहरणार्थ ह्या दिलेल्या आकृतीमध्ये जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर हे सर्व बिंदू एकाच रेषेमध्ये समाविष्ट होतात. म्हणून यांना आपण
एक रेषीय बिंदू असे म्हणतो. त्या बाजूला येणारे जे इतर बिंदू आहेत ते त्या रेषेमध्ये समाविष्ट होत नाहीत, म्हणून आपण त्यांना नैक रेषीय बिंदू असेही म्हणू शकतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या गोष्टी काळजीपूर्वक समजावून घ्या. इथे त्यांनी काही आकृतींची नावे देणे त्यांना अपेक्षित आहे. इथे त्यांनी सांगितले एक रेषीय बिंदू. काळजीपूर्वक पहा, कोणते बिंदू एकाच रेषेमध्ये समाविष्ट होतात. उदाहरणार्थ MOT हे एक रेषीय बिंदू आहेत. नंतर RON हेही एक रेषीय बिंदू आहेत. तसेही आपण कोणत्याही दोन बिंदूंना एक रेषेमध्ये समाविष्ट होत असतील तर त्यालाही आपण एक रेषीय बिंदू असेही म्हणू शकतो. पुढील भाग समांतर रेषा. याची व्याख्या आपण याआधी शिकलेले आहोत. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि परस्परांना कधीही न छेदणाऱ्या दोन रेषांना आपण समांतर रेषा असे म्हणतो. रेषा M आणि रेषा N या दोनही रेषा समांतर रेषा आहेत. उदाहरणार्थ सम अंतर म्हणजे कायम ज्याचं अंतर समान असते. नंतर रेषा P पहा. रेषा P ही दोन रेषांना छेदणारी आहे, तेव्हा त्याला आपण छेदिका असे म्हणतो. एका रेषा P मुळे किती कोनांची एकूण निर्मिती होते हे पाहूया आपण काळजीपूर्वक. पहा, एका छेदिकेमुळे मिळणारे कोन. उदाहरणार्थ मग ते कोन काही विशाल कोन असतील, काही लघु कोन असतील, पण असे एकंदरीत किती कोन मिळतात? 1 2 3 4 आणि त्याचप्रमाणे पलीकडे 5 6 7 आणि 8. म्हणजेच दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता एकूण 8 कोन तयार होतात. त्या 8 कोनांचे आपण विविध संकल्पना समजावून घेऊयात. उदाहरणार्थ विरुद्ध कोन आणि त्यानंतर आंतरकोन आणि व्युत्क्रम कोन आणि संगत कोन हे आपण समजावून घ्यायचं आहे. विरुद्ध कोन म्हणजेच दोन रेषा जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा त्या मिळणाऱ्या कोनांच्या जोडीला आपण विरुद्ध कोन असे म्हणतो. ह्या दिलेल्या दोन रेषांमध्ये विरुद्ध कोनांची दोन जोड्या आपल्याला दिसतात. हा एक कोन, कारण सध्या त्यांनी नाव दिलेलं नाही आहे, आपण फक्त समजावून घेऊया. आणि हा समोरचा एक कोन. तसेच आपण दुसरी कोनांची जोडी पाहूया. हा एक कोन आणि हा एक कोन, याला आपण विरुद्ध कोन असे म्हणत असतो. त्यानंतर आपण विविध जोड्यांची संकल्पना आपण समजावून घेऊया. इथे ह्या चित्रामध्ये त्यांनी ABCDEFGH असे 8 कोनांची नावे त्यांनी दिलेले आहेत. त्यामधले 2 रेषा आहेत, रेषा L आणि रेषा N. त्यापैकी रेषा N ही एक छेदिका आहे. आता आपण पहिल्यांदा 2 रेषा पाहूया. ही आहे रेषा L आणि ही आहे रेषा N. आणि एका रेषेने छेदले असता आपल्याला 8 कोन मिळतात. या 8 कोनांपैकी काही कोनांच्या जोड्या आपण समजावून घेणार आहोत. उदाहरणार्थ संगत कोन. एकाच छेदिकेच्या एकाच बाजूला परंतु एका आड एक येणाऱ्या कोनाला आपण संगत कोन असे म्हणतो. उदाहरणार्थ कोन D आणि कोन H. तसेच कोन A
आणि कोन ई. कोनांच्या ह्या 2 जोड्या झाल्या. त्यानंतर कोन सी आणि कोन जी ही तिसरी जोडी. तसेच इथे कोन बी आणि कोन एफ. म्हणजेच अशा संगत कोनांना पण एकूण 4 जोड्या मिळतात. बघा एकाड एक असतात. छेदिकेच्या एकाच बाजूला आणि एकाच स्थितीने असणाऱ्या संख्यांना आपण संगत कोन असे म्हणत असतो. ही झाली संगत कोनांची संकल्पना. तसेच व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन म्हणजे काय? छेदिकेच्या परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोनांना आपण व्युत्क्रम कोन असे म्हणतो. प्रत्यक्षात हे आंतरकोन असतात. म्हणजेच 2 रेषांच्या आतल्या बाजूला किंवा अंतर्भागात येणाऱ्या एकूण 4 कोनांना आपण आंतरकोन असे म्हणतो. ह्या आंतरकोनांपैकी कोनांची एक जोडी असते त्याला आपण व्युत्क्रम कोन असे म्हणतो. उदाहरणार्थ हा एक कोन आणि त्याच्या विरुद्ध दिशेचा एक कोन. उदाहरणार्थ कोन सी आणि कोन ई. तसेच व्युत्क्रम कोनांची दुसरी जोडी कोणती आहे? इकडे पहा कोन बी आणि कोन एच. बघा बरोबर विरुद्ध दिशेने येणाऱ्या 2 कोनांच्या जोडीला आपण आंतरकोन असे म्हणत असतो. म्हणजेच आता तुम्ही फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात घ्या. विरुद्ध कोन एकरूप असतात. संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात. तसेच व्युत्क्रम कोनही एकरूप असतात. फरक फक्त असतो आंतरकोनांचा. आंतरकोन हे नेहमीच पूरक असतात. आपण पूरक कोन शिकलेलो आहोत. जेव्हा 2 कोनांची बेरीज 180 असते तेव्हा त्या कोनांना आपण परस्परांचे पूरक कोन असे म्हणतो. म्हणून ह्यांना आपण आंतरकोन म्हणतो. पहा कोन सी, कोन एच, कोन बी आणि कोन ई हे 2 रेषांच्या अंतर्भागात जे कोन मिळतात त्यांना आपण आंतरकोन असे म्हणतात. आणि आंतरकोनांची 2 आंतरकोनांच्या जोडीची बेरीज असते 180. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही गोष्ट काळजीपूर्वक समजावून घ्या आणि दिलेल्या स्वाध्यायामध्ये वहीमध्ये लिहा. तसेच आतापर्यंत आपण समांतर रेषा आणि छेदिका यांचे सर्व अभ्यास आपण समजावून घेतलेले आहेत. पुढील भागापैकी मी तुम्हाला नंतर पुढची संकल्पना समजावून सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही समजावून घ्या आणि स्वाध्याय लिहा. थँक यू.